त्याला अहंकार किती होता ते मी त्या मुद्रेतून तुम्हाला कळून येईल। या अफजल खानाची मुद्रा अशी आहे की गर अर्ज कुनद सिपहार अला फजला व फुजल अफजल अजहर मुल्की बजा तस्बीह आवाज आहे अफजल अफजल आवाज आहे अफजल अफजल। आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो की उच्च आकाशाने जर विचारलं की या पृथ्वी तलावर सगळ्यात उत्कृष्ट कोण आहे तर देवदूत ईश्वराच्या स्तुतीऐवजी म्हणतील की अफजल सगळ्यात उत्कृष्ट आहे, अफजल सगळ्यात उत्कृष्ट आहे। असा हा सरदार विजापूरचा चालून आला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि शिवाजी महाराजांनी मग त्याचा प्रतापगडाच्या पायथ्याशी कार्यक्रम केला। आता हे अफजल खान वध म्हणजे ही खूप मराठ्यांच्या इतिहासातली रोमांचकारी घटना आहे। शिवाजी महाराजांना स्वतःच्या बळाची जाणीव झाली या प्रसंगाने, त्यांचा आत्मविश्वास 100 पटीने दुणावला। आपण गगनाला गवसणी घालू शकतो अशी जिद्द या प्रसंगाने शिवाजी महाराजांना निर्माण झाली। शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानावर चालून गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना उपदेश केला होता की जर दुर्दैवाने मी मारलो गेलो तर पुढे काय, म्हणजे दुर्दैवाने शिवाजी महाराज मारले जरी गेले असले तरी अफजल खान या जावळीच्या खोरातून जिवंत परत माघारी गेला नसता याची शिवाजी महाराजांनी चोख बंदोबस्त तिथं करून ठेवला होता। शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना असं सांगितलं होतं की जर अफजल खान मारून जय झाला तर माझा मीच आहे, पण जर युद्धी प्राणनाश झाला तर बाल संभाजी आहे, त्यांना राज्य देऊन त्यांच्या आज्ञेत राहणे। म्हणजे पुढची सोय शिवाजी महाराजांनी केली होती। अफजल खान वध ही खूप महत्वाची घटना आहे भारताच्या इतिहासातली। तोपर्यंत शिवाजी महाराजांना फक्त शहाजी राजांचा मुलगा एवढीच ओळख होती, पण जेव्हा अफजल खानाला मारलं तेव्हा पूर्ण भारतभर शिवाजी महाराजांचं नाव झालं। या अफजल खाना वधाचं खूप सुंदर वर्णन सभासद बकरीत केलंय। सभासद असं म्हणतो की मागे कौरवांचा क्षय पांडवी केला तेव्हा ऐसा वीरावीरा झगडा झाला, खासा खान राजियांनी एकांगी करून मारला। अफजल खान हा सामान्य नव्हे, केवळ दुर्योधन जातीने, अंगाचा बळाचाही तैसाच दुष्ट बुद्धीने तैसाच, त्यास एकले भीमाने मारिले, शिवाजी राजाही भीमच, त्यांनीच अफजल खान मारला, हे कर्म सामान्य मनुष्याचे नव्हे, अवतारी होते म्हणूनच हे कर्म केले। आता एखादा राजा बघा अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराला मारले, एखादा दुसरा राजा असता तर त्याने आनंदोत्सव साजरा केला असता, सण साजरा केला असता, हातीवरून साखर वाटली असती, परंतु शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मारलं। 11 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी वेळ न वाया घालवता वाई जिंकली आणि केवळ 18 दिवसाच्या आत 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा दुसरा राजधानीचा गड पन्हाळा किल्ला जिंकून घेतला। म्हणजे शत्रू गाफील असताना त्याचा जेवढा प्रदेश जिंकता येईल तेवढी शिवाजी महाराजांनी घोडदौड केली आणि विजापूरचा कोकणातला बराचसा मुलूक शिवाजी महाराजांनी हस्तगत केला। हे शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं आहे। नेक्स्ट स्लाइड। आता हा अफजल खान आदिलशहाकडून आला होता चालून। आता औरंगजेबाला सुद्धा कळालं की अरे एवढा मला ज्याने पकडलं होतं त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं। त्यामुळं मग औरंगजेबाने त्यांचा मामा शाहिस्ते खानाला स्वराज्यावर पाठवलं। आता शाहिस्ते खान त्याचं सुद्धा वर्णन सभासदाने खूप सुंदर एका वाक्यात केले, एका शब्दात केले। सभासद म्हणतो की शास्ता खान म्हणजे बादशाहची दुसरी प्रतिमाच, म्हणजे औरंगजेबाची प्रतिमाच, औरंगजेबाचा मामा आहे हा। तर हा शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला, 1 लाख फौज घेऊन आला तो स्वराज्यावर चालून आणि त्याने लाल महालात मुक्काम केला पुण्यात। त्याने 3 वर्ष शाहिस्ते खान या स्वराज्यात होता। त्याने फक्त एकच किल्ला जिंकला, तो सुद्धा भुईकोट चाकणचा किल्ला, तो सुद्धा त्याला सहजासहजी मिळाला नाही। वीर फिरंगोजी अरसाळे यांनी 2 महिने चाकणचा किल्ला लढवला, शेवटी शाहिस्ते खानाने तो जिंकला। शाहिस्ते खानाला कळालं की एका छोट्याशा भुईकोटाने आपल्याला 2 महिने जिंकता नाही आलं तर शिवाजी महाराजांचे जे गिरिदुर्ग आहेत तोरणा, राजगड, सिंहगड हे आपण स्वप्नात सुद्धा जिंकू शकत नाही। तर काय करायचं, आपण पुण्यात मस्त राहू, मौजमजा करू, बादशाहला सांगू की मोहीम चालू आहे। 3 वर्ष शाहिस्ते खान इथं होता।
त्याचे सैनिक पण वैतागायचे, काय चाललं, नुसती नाचगाणी आणि हे चालू होतं, मजा चालू होती. तर या शाहिस्ते खानाचा भाचा आहे नामदार खान, तो येतो एक दिवस आणि म्हणतो, मामूजान आपण नुसते इथं बसलोय, तुम्ही मला आज्ञा द्या, मी शिवाजीला पकडतो. शाहिस्ते खानाने खूप भारी उत्तर दिले त्याला, म्हणजे मुघलांची मनोवृत्ती तुम्हाला याच्यातून दिसत येते. शाहिस्ता खान म्हणतो की भांजे तू जवानीच्या जोशामध्ये बोलतोय, जर आपण शिवाजीला पकडलं तर औरंगजेब बादशाला दक्षिणेत कोण शत्रू राहणार नाही, मग तो आपली रवानगी काबूल कंदाराकडे करेल. तिकडं काय वाळवंट आहे, अरे पुण्याचे हवामान किती चांगले आहे, हवापाणी किती चांगले, पुणे तिथे काय उन्हे, तेव्हा शाहिस्ते खानाला कळालं होतं, मजा करत होता तो पुण्यात. आता शिवाजी महाराजांना कळालं हे की शाहिस्ता खान जाण्याचं नाव नाही घेत आणि तो इथं बसून राहणार आहे. आता शिवाजी महाराज बघा, अफजल खानाला मारताना वेगळं तंत्र केलं, अफजल खानाला त्यांनी बोलवलं स्वतःकडे आणि शाहिस्ता खानावर ते स्वतः चालून गेले. शिवाजी महाराजांचं सगळं शिवचरित्र आहे ना, म्हणजे एखाद्या राजाकडून करायचं की प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांनी वेगवेगळं युद्ध तंत्र अवलंबलं, तेच गोष्टी परत शिवाजी महाराजांनी रिपीट नाही केल्या. आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे, तर त्या रामचंद्र पंत अमात्यांनी खूप सुंदर वर्णन केले शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य निर्माण केलं, ते मी तुम्हाला आधी सांगतो. आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य असं म्हणतात की कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कल लावून दिले, कोणास मित्रभेद केले, कोणाच्या डेऱ्यास शिरून मारामारी केली, कोणास एकांगी करून पराभवले, कोणास स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊन गेले, कोणास आपल्या दर्शनास आणले, कोणास परस्परे दगय करवले. असं महाराजांनी शत्रूला जिंकून घेतलं. आणि जे कोणी इतर प्रयत्न न केलेत, म्हणजे हे साध्य नसेल झालं, तर जे गिरिदुर्गांवर आहे तिथं बाजूलाच गिरिदुर्ग मारून त्यांना सुद्धा पराभवले. जलदुर्ग, ज्यांचे जलदुर्ग आहे त्यांच्या समोरच नवीन जलदुर्ग बांधून त्यांना सुद्धा पराभव केला. ऐसे ज्या उपाये जो शत्रू आकलावा, त्या उपाये शत्रू पादाक्रांत करून साल्ले रहिवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसेच विषम स्थळे हस्तगत केली. देश दुर्गादी सैन्याचे बंदच नवीन करून एकरूप अव्याहतपणे शासन चालवले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. म्हणजे शिवाजी महाराजांनी एक नूतन सृष्टीच निर्माण केली आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रयोग करून केले. आता शिवाजी महाराजांनी कळलं होतं की त्यांना शाहिस्ते खान तिथंच बसून राहणार, तर आता आपण त्याच्याकडे जायचे. आणि शिवाजी महाराजांनी लाल मालावर हल्ला केला. विचार करा, 1,00,000 लोक शाहिस्ते खानाकडे. शिवाजी महाराजांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांच्या बरोबर फार तर फार 500,000 मावळे असतील. म्हणजे किती असामान्य धैर्य ते शिवाजी महाराजांमध्ये होतं. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला करून त्याची 3 बोटं छाटली. आता त्याचं सुद्धा खूप सुंदर वर्णन आहे. सभासद असं म्हणतो, म्हणजे शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात मारले शाहिस्ते खानाला. त्यांना आधी वाटलं होतं की हा शाहिस्ते खान ठारच झालाय, पण ते बोटावर निभावलं शाहिस्ते खानाचं. शिवाजी महाराज पहिल्यांदा शाहिस्ते खानावर हल्ला करून सिंहगडावर गेले, नंतर पुढे राजगडावर गेले. राजगडावर जेव्हा हेरांनी सांगितलं की शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटली गेली, त्याचा उजवा हात छोटा झाला असं हेरांनी सांगितलं शिवाजी महाराजांना. तेव्हा शिवाजी महाराजांची विनोद बुद्धी मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज काय म्हणतात की शास्ता खाना शास्त केले, म्हणजे शास्ता खानाला मी शिक्षा केली. बादशाने नाव ठेवले होते, म्हणजे शाहिस्ता खान ही पदवी आहे. शाहिस्ता खानाचं नाव सांगतो मी पूर्ण. शाहिस्ता खानाला अमीर उल उमराव, नवाबे बहादूर, खानई खानार, मिर्झा अबू तालिब शाहिस्ता खान असं नाव आहे पूर्ण त्याचं. शास्ता खान ही बादशाने त्याला पदवी दिली. शिवाजी महाराज म्हणतात की मी शास्ता खाना शास्त केली, म्हणजे शिक्षा केली. बादशाने नाव ठेवले होते, परंतु ते नाव काही योग्य नव्हते ठेवले. मी आता ते नाव त्याला शास्त करून ते नाव खरे ठरवले, असं शिवाजी महाराजांनी म्हटलं. मग शाहिस्ते खान शिवाजी महाराजांना घाबरून पुढे पुण्याहून लगेच दिल्लीला रवाना झाला. नेक्स्ट स्लाइड. आता शास्ता खान इथं 3 वर्ष होता. स्वराज्याला त्यांनी त्रास दिला, लूट भरपूर केली. मग स्वराज्याच्या कोषागारात पैसे राहिले नव्हते. आता ही भरपाई कशी करायची? तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता तो आला होता ना आपल्याकडं, आता आपल्याला औरंगजेबाच्या मुलखात जायचं.
आणि कुठं गेल्यावर जास्त द्रव्य सापडल असा प्रश्न पडला। त्यावेळी बहिर्जी नाईक आले आणि शिवाजी महाराजांना म्हटले की सुरत लुटली आणि अग्नीत द्रव्य सापडेल। मग शिवाजी महाराजांनी लगेच ठरवलं की आता आपण सुरतेवर हल्ला करायचा आणि सुरतेची लूट करायची। सुरत हे औरंगजेबाच्या म्हणजे पूर्ण सगळ्या जहागिरी म्हणजे सगळ्या साम्राज्यामधलं सगळ्यात बलाढ्य ऐश्वर्य संपन्न सगळ्यात शहर महत्वपूर्ण शहर म्हणजे या सुरतेला औरंगजेबाची दाढी समजायची म्हणजे एवढं महत्व होतं या सुरतेला। शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला आणि लूट घेतली आणि सुरत लुटल्यानंतर शिवाजी महाराज काय म्हटले की खूप दिवसापासून औरंगजेबाची दाढी ओढायची इच्छा होती, आज सुरत लुटून मी ती पूर्ण केली। शिवाजी महाराजांनी ही सुरत कशी लुटली त्याचं कवी भूषणने खूप सुंदर वर्णन केले। कवी भूषण असं म्हणतोय की दिल्ली दलन दबाय करे शिव सर्जा निरसंक लूट लिया सुरती सहर बंक करी अति डंक करी संक कुलिस खल सोच्च चकित भरोच्च चलिया भीमोच्च खजल तठ्ठई मन कठ्ठ टिकसई रठ्ठ टिलिय सत्सत दिससी बद्धत बिबई रद्द दिलिय। मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो की या सर्जा शिवाजीने सुरतेची लूट केली। कशी लूट केली की औरंगजेबाचा पराभव घेऊन औरंगजेबाला दाबून दिल्लीला दाबून या सुरतेची लूट केली। आणि लूट कशी केली की गुपचूप नाही केली, डंके की चोट पे लूट केली। मोठमोठ्याने नगारे वाजवून करणे वाजवून ही मराठी फौज सुरत शहरात घुसली। म्हणजे तिथल्या मुघलांना आश्चर्य वाटलं की शिवाजी महाराज एवढ्या लांबवर येतात काय आणि इथं लूट करतात का काय। त्यामुळे तिथले मुघल रडून भडोद शहराकडे पळून गेले असं वर्णन कवी भूषण करतोय। तर या सुरतेने शिवाजी महाराजांचं नाव जगभर पसरलं। सुरतेची लुटीची बातमी त्या काळी लंडनच्या एका पेपरमध्ये आले म्हणजे जगभरात शिवाजी महाराजांचं नाव झालं। आता औरंगजेब परेशान झाला, त्यांनी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की कधी महाराज सुरतेवर चालून करून येतील। तिथले व्यापारी, सुरत हे महत्वाचं बंदर होतं, तिथं इंग्रज पोर्तुगीज डच लोक असायची, ते घाबरले की त्यांना वाटलं की आता शिवाजी महाराज कधी येऊ शकतात आणि इथं लूट घेऊ शकतात। त्यामुळं त्यांनी ते बंदर सोडण्याचा निर्णय घेतला। औरंगजेबाने त्यांना खूप विनंती केली की आता मी काळजी घेतो, इथं नवीन तटबंदी बांधतो सुरतेवर म्हणजे शिवाजी महाराज हल्ला करणार नाही। औरंगजेब कसाबसा औरंगजेब त्यांची समजूत काढतो त्या व्यापाऱ्यांची। ही घटना झाली 1664च्या दरम्यान। नंतर पुढे शिवाजी महाराजांनी 1670च्या दरम्यान पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सुरत लुटली। आता गंमत बघा, म्हणजे शिवाजी महाराजांना जो आत्मविश्वास होता तो त्यांच्या सैनिकांमध्ये सुद्धा होता। प्रतापराव गुजर आपल्याला माहिती आहे सगळे की वेडात मराठे वीर दौडले सात, तर ते प्रतापराव गुजर त्यावेळी महाराजांचे सरसेनापती होते। तर ते प्रतापराव गुजर महाराजांबरोबर होते दुसरी लुटीच्या वेळेस सुरतेला। तर त्या प्रतापराव गुजरांनी सुरतेच्या अधिकाऱ्याला एक पत्र पाठवले। तर प्रतापराव गुजर असं म्हणतात की माहुली आणि साल्हेर हे स्वराज्यातले खूप मोठे किल्ले आहेत, म्हणजे मनुष्य सुद्धा ते किल्ले जिंकण्याचा विचार करणार नाही। तरीही शिवाजी महाराजांच्या आज्ञेने आम्ही तोंडातून जेवढं शब्द पडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळेत आम्ही ते किल्ले जिंकले। बघा किती महत्वाचं वाक्य आहे की आम्ही तोंडातून शब्द पडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत साल्हेर आणि माहुली सारखे किल्ले आम्ही जिंकले। तर या सुरते समोर जी तुम्ही तटबंदी बांधली त्याची काय कथा सांगता। पुढचं वाक्य पण खूप भारी आहे की डोंगर रांगात फिरणाऱ्या आमच्या सारख्या वीरांपुढे त्या तटबंदीची काय मातब्बरी। अरे तुमचे जे दिलेर खान असो बहादूर खान असते, साल्हेरच्या लढाईत आम्ही त्यांना धूळ चारली आणि ते खजील होऊन निराशेने जमिनीवर आदळापट करत ते साल्हेर पासून पुण्याला परत गेले। तर आम्ही तुमच्यावर दयाबुद्धी दाखवली म्हणून मी माझे सैनिक पुढे पाठवत नाही। तुमच्यात जर बुद्धी असेल तर तुम्ही आम्हाला लूट द्याल, जर नसेल तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल, असं शिवाजी महाराजांचा सरसेनापती त्या सुरतेच्या अधिकाऱ्यांना सांगतोय। शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा सुरत लुटली। आणि एक अजून एक गंमत सांगतो, पहिल्यांदा सुरत जेव्हा लुटली तेव्हा शिवाजी महाराजांनी बरेच घोडे नेले होते त्यांच्या सोबत। तर त्या घोड्यांबरोबर एक रिकामा घोडा सुद्धा नेला होता लूट आणण्यासाठी। त्यांना वाटलं होतं की मोगल आपले पाठलाग करतील
नंतर त्यांना कळलं हे मुघल खूप आळशी आहेत. जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या बरोबर बैलगाड्या सुद्धा नेली. म्हणजे पुढे मुघलांमध्ये हिंमतच राहिली नव्हती की परत शिवाजी महाराजांची पाठलाग करायची. नेक्स्ट स्लाइड. मिर्झा राजे जयसिंग, सुरतेची लूट. औरंगजेबाला खूप राग आला. आता औरंगजेबाला प्रश्न पडला आता शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी कोणाला पाठवायचं. तर त्याने त्यांच्या राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंह यांना स्वराज्यावर पाठवले. मिर्झा राजे पण जवळपास 1-2 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. 1665 साली शिवाजी महाराजांनी या मिर्झा राजे जयसिंहाला त्यावेळेस एक पत्र लिहिलंय. शिवाजी महाराज त्या मिर्झा राजेला असं म्हणतात की मला कळलंय की तुम्ही दख्खन जिंकण्यासाठी चालून येत आहात. यामुळे आमच्या स्वराज्यावर खरं तर संकट कोसळलंय. शिवाजी महाराज त्याला म्हणतात की आपण जर स्वतःहून दख्खन जिंकण्यासाठी आला असता तर मी माझं सैन्य तुमच्या सोबत दिलं असतं आणि तुम्हाला दख्खन जिंकून दिली असते. परंतु तुम्ही ते औरंगजेबाच्या भूल थापांना बळी पडून तुम्ही दक्षिणेत उतरलाय. तुम्हाला हे कळत नाही की औरंगजेबाला वाटतं की दक्षिणेत त्याचा एखादा मोठा शत्रू राहू नये, त्यामुळे तुम्ही त्याला पाठवलंय. मला तुमच्याशी बोलायचंय. मी काय तुम्हाला अफजल खानासारखा मारणार नाही. शिवाजी महाराज पुढे म्हणतात की जर मी अफजल खानाला मारलं नसतं तर हे पत्र तुम्हाला कोणी लिहिलं असतं. असे विनोद बुद्धी पण शिवाजी महाराज दिसून येते. मिर्झा राजेंना म्हटले की तू, शिवाजी महाराज पुढे म्हणतात की मी तुला मदत करतो आणि तुला दिल्लीच्या गादीवर बसवतो. पण हे मिर्झा राजे त्यांना चाकरी करण्यातच ते धन्यता मानत होते. पुढे पुरंदरचा तह झाला. महाराजांना मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले आणि पुढे आग्रा भेट प्रसंग उद्भवला. नेक्स्ट स्लाइड. शिवाजी महाराज दिल्लीला आग्र्याला आले. त्यावेळी औरंगजेबाचा वाढदिवस होता. आग्र्याला येईपर्यंत शिवाजी महाराजांची चांगली खबरदारी घेतली होती. परंतु जेव्हा आग्र्याला पोहोचले तेव्हा मुद्दामून हे शिवाजी महाराजांना खातरदारीमध्ये कमतरता करू लागले. मुद्दामून शिवाजी महाराजांचा कसा अपमान करता येईल असं मुघल वागू लागले. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या सोबत मिर्झा राजे जयसिंहाचा मुलगा रामसिंह होता. रामसिंह शिवाजी महाराजांना घेऊन आग्र्याच्या दरबारात आला. त्यावेळी शिवाजी महाराजांना मुद्दामून मागच्या रांगेत उभं केलं. शिवाजी महाराजांना राग आला. त्यांनी पाहिलं की अरे आपल्या समोरच्या रांगेत जसवंत सिंह उभा आहे. हा तोच जसवंत सिंह की ज्याला आपल्या मराठे फौजांनी पळून लावले, पाठ दाखवून पळून गेलाय. शिवाजी महाराज रामसिंहाला बोलवतात. म्हणतात रामसिंह ये हमारे आगे कौन खडा आहे. रामसिंग असा येतो घाबरत. म्हणतो महाराज जसवंत सिंह. त्यावेळी औरंगजेबाच्या दरबारात कोणालाही जोरात बोलण्याची परवानगी नसायची. नजर बर कदम म्हणजे आपली नजर ही पायापाशी पाहिजे, हाताला रुमाल बांधलेला पाहिजे आणि बोलताना तोंडासमोर हात पाहिजे आणि हळू आवाजात बोलायचं, अशी प्रथा होती. तर या दरबारात शिवाजी महाराजांना अपमान सहन नाही झालं की तो जसवंत सिंह जो आपल्या सैनिकांना पाहून पळून जातो त्याच्या मागे मला उभं केले. त्यावेळी शिवाजी महाराज काय बोलले ते राजस्थानी भाषेत लिहून ठेवले. शिवाजी महाराज रामसिंहाला म्हणतात, रामसिंह तुम देखा तुम्हारा बाप देखा तुम्हारा बादशाह देखा, मैं तुम्हारी मनसब छोड़या, चाहे मेरा सर काट के लेके जाओ तो भी चलेगा, मैं बादशाह की हुजरी नहीं करता. तुम्ही विचार करा, 22 सुभ्यांचं औरंगजेबाचं साम्राज्य, आशिया खंडातला सगळ्यात बलाढ्य बादशाह, त्याचा वाढदिवस, त्याची आग्र्याची राजधानी, त्याच्या समोर 6-7 हजार त्याचे राजे रजवाडे मनसबदार उभे. तिथं एक महाराष्ट्रातला छावा येतो, सिंह येतो काय आणि तो म्हणतो की हा अपमान मी कधीच सहन करणार नाही. हे चित्र इतकं दंदनाटी, इतकं रोमांचकारी आहे की मराठ्यांच्याच नाही तर सगळ्या भारताच्या इतिहासात हे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असं चित्र आहे. याला स्वाभिमान म्हणतात. अरे आपण स्वाभिमान काय असं पाहिजे. आता कविभूषण याचं मी तुम्हाला एक सांगतो की हिम्मत या गोष्टीसाठी असामान्य धैर्य लागतं. कविभूषण असं म्हणतोय की, एक मिनिट, पुढची स्लाइड नाही, मागची साईड, मागची, हा कविभूषण आहे, मागची स्लाइड.
कविभूषण या धैर्याचं वर्णन करताना असं म्हणतोय की बिन चतुरंग सैन्य बानरनी लेखे बांधी पारदिको लंका रघुनंदन जराई है पारद अकेले द्रोण भीष्म से लाखों बट जीत लेनी नगरी विराट को बड़ाई है भूषण बैश्विला घुसल खाने ते पातशाही औरंगशाही बिनु हत्यार हलाई है ताकाऊ अचंबो महाराज शिवराज सदा बिरन के हिम्मते हत्यार होता आई है। याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो की प्रभू रामचंद्राने चतुरंगी सेनेला न घेता केवळ वानरांना घेऊन समुद्रावर सेतू बांधला आणि लंका नगरी जळून टाकली। अर्जुनाने एकट्याने द्रोण भीष्म यांचा पराभव केला आणि विराट नगरी जिंकली। तसंच एकट्या सर्जा शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या दरबारात घुसून औरंगजेबाची सगळी पातशाही हलवून टाकली। हे शिवराजा, की तू म्हणतो ना की हिम्मतच वीरांचं हत्यार आहे आणि तेच तू केलं, तू तुझं हत्यार हिम्मत ते औरंगजेबाला दाखवलं। आता नंतर हा बादशाहचा अपमान झाला आणि त्यावेळी बादशाह चिडला, मग त्याने शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवलं। नेक्स्ट स्लाइड। सुदैवाने शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सही सलामत बाहेर पडले, स्वराज्यात परतले। आता शिवाजी महाराजांविषयी त्यावेळी खूप अफवा पसरल्या जात होत्या। शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्ते खानाची फजिती केली, आग्र्याच्या कैदेतून म्हणजे औरंगजेबाच्या मगरमिठीतून ते सही सलामत बाहेर पडले। तर वेगवेगळ्या अफवा पसरल्या गेल्या। इंग्रज अधिकारी असं पत्रात म्हणतोय की शिवाजी महाराजांना पंख आहे, त्यांना उडता येतं, त्यांचं शरीर हवामय आहे, ते एकाच जागी किती उंचापर्यंत उडी मारू शकतात, ते एकाच वेळी अनेक जागी प्रगट होतात, अशा वेगवेगळ्या अफवा शिवाजी महाराजांविरुद्ध पसरल्या। शिवाजी महाराजांचं विलक्षण धाडस व बुद्धिचातुर्य यामुळे सगळ्या देशात त्यांची कीर्ती झाली। शत्रूला ते सैतानासारखे वाटू लागले। आता या जगात कोणतीही जागा सुरक्षित नाही शिवाजी महाराजांपासून, कोणतेही कृत्य शिवाजी महाराजांना अशक्य नाही असं सगळीकडे बोलू लागले लोक। म्हणजे लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव आलं आणि त्यामुळे औरंगजेबाची सगळीकडे चितू झाली। औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल भीती वाचली मनात। औरंगजेबाबद्दल भीती कशी होती ते सांगताना कविभूषण असं म्हणतोय की चारी चारी चौकी जहा चकता की चहुओर सांज ओर भोर लगी रही जेव लेवा की कांधे धरी कावड़ चले हो जब चाव सेंती एक लिए जात चले देवा की भेष को उतारे डरे डंबर निवारी डरियो धरियो भेष जब चले सात मेवा की पौन हो कि पंछी हो कि गुटका की गोन हो की देखो कोण भाती गई करामात शिवा की। याचा मी तुम्हाला अर्थ सांगतोय की चारी चारी चौकी जहा म्हणजे आग्र्यामध्ये सगळीकडे चौक्या होत्या। चकता म्हणजे औरंगजेब चुगताई वंशाचा, या सगळीकडे चौक्या असून सुद्धा शिवाजी महाराज भेष को उतारी डरो म्हणजे वेश बदलून हाती कावड घेऊन मिठाऱ्याच्या पेटाऱ्यासोबत पसार झाले। आणि पुढे ते वाक्य की पौन हो की पंछी हो, की तुम्ही हवेत विरून गेले की पक्षीप्रमाणे उडून गेले। आता एक गंमतशीर गोष्ट आहे की त्यावेळी गुटखा जादुई चूर्ण खाऊन लोक गुप्त व्हायचे। तो कविभूषण असं म्हणतोय की आता तर गुटखा खाऊन कायमचे गुप्त होतात, मारतात लोक, पण त्यावेळेस की असं काही वेगळं जादुई चूर्ण खाऊन तुम्ही गुप्त झाले का, त्यामुळे औरंगजेब घाबरलाय, त्याला वाटतंय की हा शिवाजी महाराज कधी माझ्यावर हल्ला करतील। नेक्स्ट स्लाइड। नाही हीच राहू दे। कविभूषण मी आता तुम्हाला सारखं कविभूषणाबद्दल सांगतोय, मी त्याच्याबद्दल एक दोन शब्द तुम्हाला सांगतो। हा उत्तरेकडचा कवी आहे। याला 3 भाऊ होते, चिंतामणी, मतीराम आणि निळकंठ। तर याचे चिंतामणी जे ते औरंगजेबाच्या दरबारात कवी होते आणि बाकीचे दोघं पण कवी होते। कविभूषण त्यावेळेस काव्य करत नव्हते, ते चिंतामणीच्या घरात राहायचे आणि आयते म्हणजे मस्त फिरायचे, काही काम वगैरे करत नव्हते। एकदा ते कविभूषण घरी जेवायला बसलेले असतात, चिंतामणींची म्हणजे त्यांची वहिनी चिंतामणींची बायको जेवताना ते वहिनीकडे मीठ मागतात, मीठ कमी होतं, तर वहिनीला खूप राग असतो, हा काही आपला करतच नाही काही काम वगैरे, तर वहिनी त्याला म्हणतात
की मीठ मागता, मीठ कमवायची तुमच्याकडे आहे का अक्कल? आणि असं काय तुम्ही काय घरात खूप मीठ साठवलंय का मी लगेच तुम्हाला काढून देऊ? कविभूषणाला याचा खूप राग आला. कविभूषण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली, त्यावेळेस ते भांडणं व्हायची. कविभूषण तिला म्हणतात की आता मी तुमच्या अख्ख्या खानदानात तुम्ही एवढं मीठ पाहिलं नसेल, तेवढं कमवून येईल तेव्हाच माझं तोंड तुम्हाला दाखवेल. आणि कविभूषण घरातून बाहेर पडले आणि त्यांनी पुढे सरस्वतीची आराधना केली, काव्यांचा अभ्यास केला आणि त्यांची कीर्ती लवकरच सगळीकडे पसरली. आता शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारातून म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून पसार झाले होते. त्यावेळी औरंगजेबाने नंतर दरबार भरवला आणि त्या दरबारात कविभूषण सुद्धा आले होते. तर त्यावेळी औरंगजेब सगळ्या दरबारात विचारतो की तुम्ही माझी नेहमी स्तुतीच करता, माझे दोष तुम्ही कधी सांगाल का? आता औरंगजेब किती कपटी बादशाह आहे, त्याचा दोष सांगायचं कोण कवी तयारच होईना. तेव्हा हा कविभूषण हात वर करतो की शहनशाह मी तुमचे दोष सांगतो पण एका अटीवर. कविभूषण त्याला असं म्हणतो की स्तुती ही ईश्वराला सुद्धा प्रिय असते, मग मनुष्याला ती असावी प्रिय यात नवल नाही, परंतु देवही त्यांच्या काही चमत्कारिक गोष्टी आपल्या ललाटात झाकून ठेवतो. त्यामुळं आम्ही कवी पण मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही जगासमोर मांडतो, पण त्यांच्या ज्या उणिवा आहे त्या मुद्दामून आम्ही मांडत नाही. बादशाह स्तुती ऐकणारे भरपूर भेटतील, पण तुमचे दोष ऐकणारा आजकाल मर्द कोणी सापडत नाही. तुम्ही जर मर्द असाल तर मी तुम्हाला तुमचे दोष सांगतो. औरंगजेब आता म्हणतो आता ऐकावंच लागतील दोष. मग तरी सुद्धा कविभूषण म्हणतो की इथले जे रजपूत वगैरे त्यांच्याकडून मला तुम्ही अभयपत्र लिहून द्या, तर मी तुमचे दोष सांगायला तयार आहे. औरंगजेब देतो अभयपत्र लिहून. आणि मग कविभूषण ही व्रज भाषा आहे, मी जे म्हणतो ना कविभूषणाची छंद ती ब्रज भाषा आहे. कविभूषण दोष सांगायला सुरुवात करतो. कविभूषण पहिला छंद म्हणतो की किबले की ठोर बाप बादशाह शाहजहा ताको कैद कियो, मानो मक्के आग लाई है, बड़ो भाई दारा बाको पकड़ी के कैद कियो, मेहरू नहीं माको जायो सगु भाई है, बंधु तो मुराद बख्श बादी चुक करीबो को बीच दे, कुरान खुदा की कसम खाई है, भुट्टन सुख भी कहे सुनो नौरंगजेब, एत काम किने फेरी पातसाई पाई है, एत काम किने फेरी पातसाई पाई है. याचा तुम्हाला मी अर्थ सांगतो की तुझे वडील शहाजहान बादशाह काबाच्या दगडाप्रमाणे श्रेष्ठ होते, तरी तू तुझ्या वडिलांना कैदेत ठेवले. हे तुझं कृत्य मक्केला आग लावण्यासारखे. तुझा मोठा भाऊ दारा त्यालाही तू पकडून कैद केलंस आणि नंतर ठार मारलं. तेव्हा तू विसरलास की हा तुझ्या सख्या आईच्या पोटी जन्माला आलाय. तुझा दुसरा भाऊ मुराद बख्श त्याला सुद्धा तू पकडून कैद केलंस. अरे औरंगजेबा, अशी दुष्कृत्य करूनच तू तुझी पातशाही मिळवली. आता असं सांगितलं औरंगजेबाला खूप राग, लालेबुंद झाला औरंगजेब. आता कविभूषण म्हणतो आता संधी मिळालीच आहे ना, अजून एक छंद म्हणू आपण. लगेच कविभूषण दुसरा छंद म्हणतोय. तो म्हणतो की हात तसबिये लिए प्रात उठे बंदगी को, हात तसबिये लिए प्रात उठे बंदगी को, आप ही कपट रूप कपट सु जपके, आगरे में जाए दारा चौक में छिनाए लिनो, छत्र ही छिनायो मानो मरे बूढ़े बाप के, किनो है सगोता गात सो में नहीं कहू फेर पिल भी, चार चुगुल के गप के, भूषण भनत छट छंदी मती मंद, महासोस चुहाई खाई के, बिलारी बैठी तपके. याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो की तुझे सकाळी उठून जे तपश्चर्याचं ढोंग करतोय ना ते ढोंगे, तू तुझ्या भावाला सख्या भावाला दाराला आग्र्याच्या चौकात ठेचून मारलं. तुझ्या चाडखोर मंत्र्यांच्या सांगण्याविरुद्ध तू काही लोकांना सुद्धा मारलं. अरे औरंगजेबा, जसे एखादा बोका 100 उंदरांना मारून तपश्चर्याला बसतो तसं तू आव्हानात आहे, ढोंग करत आहे, असं तो औरंगजेबाला म्हणतो. मग औरंगजेब लगेच आज्ञा करतो की याला पकडा, याला अटक करा. पण त्यावेळी तिथं जे रजपूत सरदार असतात ते मध्यस्थी करतात आणि हा सुटका करून घेतो कविभूषण. आता या कविभूषणाला कळतं की आता उत्तरेत राहणं आपल्या हिताचं नाही, औरंगजेब कधी पण आपल्याला मारू शकतो. तेव्हा या भारतात फक्त एकच राजा आपल्याला आश्रय देऊ शकतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा कविभूषण
हजारो किलोमीटरचा प्रवास करून रायगडावर येतो जगदीश्वराच्या आवारात. तिथं शिवाजी महाराजांना पाहत होतो आणि लगेच काव्य म्हणतो, इंद्रजिमी जंब पर वाडवसु अंब पर रावण सदुंब पर रघुकुल राज हे पौन बारी बाह पर संभुरती राह पर जो सहस्त्र बाहु पर राम दिजो राज हे दावा द्रुमदंड पर चीता मृगजंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर तो म्लेंच बंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय आता शिवाजी महाराजांनी मग त्यानंतर त्याने कविभूषणाने शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या दरबारात ठेवलं आणि या कविभूषणाने शिवाजी महाराजांवर शिवभूषण नावाचा काव्यग्रंथ लिहिला. खूप सुंदर येतो. तर शिवाजी महाराजांनी अशा रीतीने नंतर या गडकोटांच्या जोरावर स्वराज्य उभं केलं आणि त्यावेळी त्यांनी आपला राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. राज्याभिषेक करताना आता कोणत्या किल्ल्यावर तो राज्याभिषेक करायचा प्रश्न पडला, कोणत्या किल्ला आपली राजधानी करायची. तेव्हा शिवाजी महाराजांनी रायगडाची निवड केली. रायगडाचं वर्णन करताना सभासद खूप सुंदर वर्णन करतोय. शिवाजी महाराज जेव्हा रायगड पाहायला गेले होते त्यावेळी तो वर्णन आहे. सभासद म्हणतो, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत सखोट चौथरफा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशिव एकच. दौलताबाद पृथ्वीवरचा चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका. दौलताबादच्या दशगणी गड उंच आहे म्हणून तख्तास जागा हाच गड करावा, तख्तास जागा हाच गड करावा. असा हा राजधानीचा गड शिवाजी महाराजांनी बांधला. रायगडावर बांधकाम सुरू केले हिरोजी इंदुलकरांनी. यावेळी राज्याभिषेकाला थॉमस निकल्स नावाचा इंग्रज अधिकारी आला होता. तर तो या रायगडाचं वर्णन करताना असं म्हणतोय की वाटेत पायऱ्या खोदलेल्या आहेत, पुढे 24 फूट उंचीचा तट बांधलाय शिवाजी महाराजांनी, त्याच्या पुढे 40 फुटावर वेगळी तटबंदी बांधली. त्याच्या पुढचं वाक्य खूप सुंदर आहे. तो थॉमस निकल्स असं म्हणतोय की या रायगडावर भरपूर धान्य पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या साह्याने हा सगळ्या जगाविरुद्ध लढा देऊ शकेल. म्हणजे सगळ्या जगाविरुद्ध लढा देऊ शकणारा राजधानीचा किल्ला शिवाजी महाराजांनी रायगड बांधला. हेनरी ऑक्झेंडन नावाचा सुद्धा एक इंग्रज अधिकारी आलेला आहे राज्याभिषेकाला. तो सुद्धा असं म्हणतोय की हा रायगड किल्ला इतका दुर्गम आहे की त्याला अजून दुर्गम करण्याची गरज नाही. इथं फक्त मित्रांना प्रवेश मिळतो शिवाजी महाराजांच्या, शत्रूंनी इथं प्रवेश करण्याचा विचारही करू नये. हा किल्ला अजिंक्य, जर कुणी दगाबाजी फतरू केली नाही तर हा किल्ला कोणीच जिंकू शकत नाही. दुसरा इंग्रज अधिकारी या रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणजे जो जिब्राल्टर नावाचा युरोपमध्ये बलाढ्य किल्ला आहे त्याची उपमा या रायगडाला देतात. आता हे सगळे विदेशी पाहुणे आपल्या कविभूषणांनी सुद्धा खूप सुंदर वर्णन केले. कविभूषण रायगडाचं वर्णन करताना असं म्हणतोय की जापर साहित्याने शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे यो कवि भूषण जपत है लखी संपत्ती को अलकापती लाजे. ज्यामध्ये 3 हो लोक की हो दीपती ऐसो बडो गडराज विराजे. वारी पातालसी माची माही अमरावती की छवी उपर छाजे. म्हणजे या रायगडावर शहाजी पुत्र शिवाजीची राजसभा इंद्रसभेसारखी सजलीये. इथं इतका थाट आहे की अलकापती कुबेराला सुद्धा लाज वाटेल. या त्रिलोकात रायगड किल्ला हा ऐश्वर्य संपत्तीने झळाळतोय. याचं पायथा पाताळाप्रमाणे, याची माची पृथ्वीप्रमाणे आणि शिरोभा इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभते असं कविभूषण म्हणतोय. संभाजी महाराजांनी सुद्धा या राज्याभिषेकाचं वर्णन केले त्यांच्या बुधभूषण ग्रंथात. संभाजी महाराज राज्याभिषेकाचं वर्णन करताना असं म्हणतात की श्लोक आहे, आ कर्नाटक देश तो गिरीवरे सह्यपी सह्य परी दुर्गानी क्षितिपालानाय
योन रूपते बागलान वदी आ कृष्णा तट मा समुद्रम भीता कृत्वा कृते दुर्गमे दुर्ग रायरी सौज्ञके विजयते भूमी भृताम अग्रणी। याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो। संभाजीराजे असे म्हणतात की अतिशय कठीण व सगळ्यात श्रेष्ठ अशा सह्याद्री पर्वतापासून कर्नाटक पर्यंत बागलान म्हणजे नाशिक मधला जो भाग आहे, बागलान पासून कृष्णा नदी जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंतचा सगळा मुलूक शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला। त्या मुलकातले सगळे किल्ले जिंकून घेतले आणि त्यांचा जो दुर्गम रायरीचा किल्ला आहे त्या रायरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केले आणि ते या धरणीचे स्वामी झाले, असं संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करतात। राज्याभिषेक झाल्यावर एक राज्याभिषेकाबद्दलच अजून एक सांगतो की सभासदाने खूप सुंदर वर्णन केलंय। सभासद राज्याभिषेकाचं वर्णन करताना असं म्हणतोय की या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह, म्लेंछ म्हणजे परकीय, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, ही गोष्ट अद्भुत आहे। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली। या दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला भेट दिली, कुतुबशहाशी मैत्री केली। त्यावेळी आदिलशहाशी सुद्धा शिवाजी महाराजांनी मैत्री केली। आता गंमत सांगतो, शिवाजी महाराजांनी सगळ्यात सुरुवातीला जो लढा दिला तो आदिलशाही विरुद्ध लढा दिला। नंतर आदिलशाही कालांतराने कमकुवत झाली। शिवाजी महाराजांपुढे एकच मोठं आव्हान होतं, ते म्हणजे औरंगजेबाचं, मुघल बादशाहचं। कुतुबशाह आणि आदिलशाह हे दक्षिणेतले, तर शिवाजी महाराजांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्याशी युद्ध केली। शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्या दरबारात एक मालोजी घोरपडे नावाचा सरदार आहे, मराठा सरदार, त्याला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं। त्या मालोजी घोरपडेला शिवाजी महाराज असं म्हणतात की आपण दक्षिणेचे लोक आहेत, दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमची पातशाही हवी तितकी वाढवा, तुमची आदिलशाही तुम्ही वाढवा, तुम्ही कुतुबशाही वाढवा, परंतु हे पठाणे जे मुघल आहेत, जे कपटबलाने आपल्या भारतात आले, त्या पठाणांची तुम्ही पातशाही नेस्त नाबूद करा। दक्षिणीयांची पातशाही ही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे, असं शिवाजी महाराज खूप महत्वाचं ते आदिलशाहच्या दरबारात जो आहे मालोजी घोरपडे त्याला पत्र लिहितात। आणि त्याच योजनेचा भाग म्हणून शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हातात घेतली, कुतुबशहाशी मैत्री केली। नंतर पुढे दक्षिण दिग्विजयमध्ये कर्नाटक, तामिळनाडूमध्ये शिवाजी महाराजांनी खूप सारे किल्ले जिंकले। त्यात शिवाजी महाराजांच्या ताब्यात जिंजी नावाचा किल्ला आला। हा जिंजी किल्ला शिवाजी महाराजांनी यातलं जुनं बांधकाम सगळं पाडून टाकलं। त्यावेळी ते बांधकाम चालू असताना आणि नवीन बांधकाम सुरू केलं। ते बांधकाम चालू असताना फ्रेंच वकील जेसविट तिथं आला होता। तर त्या फ्रेंच वकील जेसविटने लिहून ठेवले की मुळातच दुर्गम असलेल्या या जिंजी किल्ल्याची शिवाजी महाराजांनी पुन्हा डागडुजी केली। पहिले तट बुरुज पाडून नवे तट बुरुज इतके कौशल्याने बांधले की हे काम हिंदी लोकांचं वाटतच नाही, हे काम युरोपियन लोकांचं वाटतंय। म्हणजे एवढं भारी बांधकाम शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ल्यावर केलंय। याला दाद कोण देतोय? फ्रेंच प्रवासी जेसविट देतोय। तर ही जिंजीच पुढे स्वराज्याची राजधानी झाली। तिथे राजाराम महाराजांना पुढे राहता आला 8-9 वर्ष। अशा प्रकारे दक्षिण दिग्विजय मोहीम हातात घेऊन शिवाजी महाराजांनी पुढची सगळी तरतूद करून ठेवली। आणि दक्षिण दिग्विजयाला जेव्हा महाराजांची फौज निघाली होती ना, त्याचं खूप सुंदर वर्णन कवी भूषणाने केलंय। तो कवी भूषण असं म्हणतोय की साजी चतुरंग सैन्य अंग में उमंगधारी सरजा शिवाजी जंग जितन चलते। साजी चतुरंग सैन्य अंग में उमंगधारी सरजा शिवाजी जंग जितन चलते। भूषण भनत नाद बहद मी नगरन के नदी नद मद गैबरन के रलत है। ऐल फैल गैल बैल खलक में गैल गैल गर्जन की ठैल पैल सैल उचलत है। तारा सो तरनी धरी धुरी मारा लागत जिमी थारा पर पारा पारा वारायो हलत है। याचा तुम्हाला अर्थ सांगतो की चतुरंगी सेनेबरोबर उत्साहात शिवाजी महाराजांचे सैन्य दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडली। हे सैन्य इतका अफाट आहे की या सैन्यांच्या जे हत्ती चालले तर त्यांच्या हत्तीच्या गंडस्त्रावातून जो मध येतो त्यामुळे नदींना प्रवाह वाढलेत, नदींना पूर आलाय। या सैन्यांमुळे धूळ इतकी उडाली आहे की पर्वत कोसळून पडलेत।
आणि या धुळीमुळे सूर्य सुद्धा झाकला गेलाय आणि या सैन्याच्या आवाजाने समुद्राचं पाणी एखाद्या थाळीत जसा पारा हलत राहतो तसं समुद्राचं पाणी हलतंय. म्हणजे एवढी मोठी फौज शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर उभी केली होती. आता शिवाजी महाराज हे थोर योद्धे तर मुत्सद्दी आहेतच, पण शिवाजी महाराज हे उत्कृष्ट दुर्ग स्थापत्यकार सुद्धा होते. म्हणजे किल्ले बांधण्यात शिवाजी महाराज निपुण होते. त्यावेळी ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी, अलीकडची स्लाइड, ॲबे कॅरे नावाचा, पुढची ते मॅपचं ठीक आहे पुढचं, हा, ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या राज्यात आला होता 1673 साली. तो चौलला भेटला, तो शिवाजी महाराजांच्या माणसाला भेटला आणि तो म्हटला की त्या चौलच्या अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांबद्दल त्याला माहिती सांगितली. तर त्या ॲबे कॅरेने नंतर ती लिहून ठेवली. तो ॲबे कॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज हे थोर योद्धे तर मुत्सद्दी आहेतच आहे, परंतु शिवाजी महाराज हे उत्कृष्ट स्थापत्य विशारद आहे. तो असं म्हणतो की अबोव ऑल द आर्ट ऑफ फोर्टिफिकेशन विच ही अंडरस्टूड बेटर दॅन एबलेस्ट इंजिनियर. म्हणजे एखाद्या उत्कृष्ट दुर्ग स्थापत्यकार विशारदकापेक्षाही शिवाजी महाराजांना दुर्ग बांधणीचं ज्ञान अधिक होतं. शिवाजी महाराजांनी पूर्ण शहर, भारतभरातली शहरं त्यांचे नकाशे करून ठेवले होते. तिथल्या जंगलांचा त्यांना अभ्यास होता, असं ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी करतोय वर्णन शिवाजी महाराजांचं. आता शिवाजी महाराज दुर्ग स्थापत्याबद्दल बोलतो मी. शिवाजी महाराज आपल्याला बाजीप्रभू देशपांडे माहिती आहेत, पावनखिंडीची लढाई. पण या बाजीप्रभू देशपांडेंना शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधायला सांगितलं होतं. ते एक पत्र पाठवलं होतं शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना. बाजीप्रभू देशपांडेंना शिवाजी महाराज पत्रात असं म्हणतात की कासलोड गड नावाचा एक किल्ला हिरडस मावळामध्ये, तो गड ओस पडलाय, तुम्ही तो गड ओस पडलेला गड नव्याने बांधा आणि त्या गडाचं नाव मोहनगड ठेवा. तुम्ही पिलाजी भोसलेला मदतीला घ्या आणि तिथं गडावर चांगली बांधकामं करा. अशी बांधकामं चांगली करा की तिथल्या लोकांना त्रास होणार नाही, पावसाळ्यात घर गाळणार नाही आणि तुम्ही ती बांधकामं चांगली करणार या साहेबांस भरोसा आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की बाजीप्रभूंना की तुम्ही ती बांधकामं चांगली करणार याचा साहेबांस भरोसा आहे. पुढे ते सूचना देतात बाजीप्रभूंना की बांधकाम पूर्ण झाल्यावरच तुम्ही किल्ल्याखालून उतरणं. म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टीत शिवाजी महाराज लक्ष द्यायचे. तेच सुरतेची लूट केल्यानंतर स्वराज्याच्या कोषागारात भरपूर संपत्ती जमा झाली होती. त्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी भर समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. या सिंधुदुर्गच्या बांधणीत सुद्धा शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना एक पत्र लिहिले. त्या पत्रातल्या प्रत्येक ओळीत तुम्हाला कळेल की महाराजांचं किती लक्ष आहे. शिवाजी महाराज त्या पत्रात असं म्हणतात की आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले बरे जाणणे, अवघे काम चकोट करणे, पाया बहुत भला रुंद घेणे, पायात ओटण्यापायी शिसे पाठवायची व्यवस्था केली आहे, नीट पाहून मोजून माल ताब्यात घेणे, टोपीकार सावकार लबाड जात, डोळ्यातील काजळ चोरून नेतील परंतु पत्ता लागू देणार नाहीत, चुनखडी हाताशी बहुत ती साठवणे, गोडे पाणी सुद्धा या बेटावर भरपूर, गोड्या पाण्यामध्ये तुम्ही वाळू साठवणे, या गोड्या पाण्यामध्ये वाळू साठवल्यामुळं समुद्राचा खारटपणा धुतला जाईल आणि नंतर ती धुतलेली वाळू वापरणे. एवढ्या बारीक सारीक तपशील शिवाजी महाराज त्या हिरोजी इंदुलकरांना कळवतात. म्हणजे महाराजांचं बघा किती लक्ष आहे सिंधुदुर्गवर. आता आपले सैनिक हे गडकोट बांधतात आणि जर मदत पण शिवाजी महाराज वेळेवर पोहोचवतात त्यांना. जर एखादा त्यांचा सरदार जर ती वेळेवर मदत पोहोचवत नसेल तर शिवाजी महाराजांना राग यायचं. तसंच एक प्रकरण जंजिरा तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी, जंजिरा किल्ला. जंजिऱ्याच्या समोर भर समुद्रात शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला. या पद्मदुर्ग, आता तुम्ही जंजिरा किल्ल्यावर गेल्या असाल भरपूर जण, तिथं तुम्ही तोफा पाहिल्या असतील, त्या किती अवाढव्य तोफा आहेत. तर या जंजिऱ्याच्या समोर भर समुद्रात शिवाजी महाराज पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधत होते आणि त्यावेळी जिवाजी विनायक सुभेदार नावाचा एक त्यांचा प्रभावळीचा सुभेदार तो वेळेवर मदत पाठवत नव्हता आपल्या लोकांना. शिवाजी महाराजांना खूप राग आला त्या गोष्टीचा. शिवाजी महाराजांनी त्या जिवाजी विनायक सुभेदाराला एक पत्र पाठवलंय. ते पत्रात असे म्हणतात की पद्मदुर्ग वसून राजपुरीच्या वरावर दुसरी राजपुरी केली आहे,
पद्मदुर्गी हपशी जेर करत असतील, म्हणजे पद्मदुर्गावर हे सिद्धी जंजिऱ्याचा सिद्धी त्रास देत असतील, पद्मदुर्गी हपशी जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून कराल, एवढी हरामखोरी तुम्ही कराल, न कळे हपश्यांनी काही देऊन तुम्हाला त्यांचे चाकर केले असेल तरी आयशा चाकरास ठाकेटी केली पाहिजे. शिवाजी महाराज त्याला म्हणतात की ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो, या उपरी बोबाटा आलिया तुमचा मुलायजा केला जाणार नाही. गनिमाचे चाकर गनिम असे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे. शिवाजी महाराजांनी त्या जिवाजी विनायकला ताकीद दिली की तू जर वेळेवर मदत केली नाही तर मग तुला आम्ही शिक्षा देऊ. मग त्यानंतर पद्मदुर्गचं बांधकाम शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या गडकोटांवर शिवाजी महाराज काम करायचे. आता चारित्र्य संपन्नता शिवाजी महाराजांकडून हा गुण मुख्यत्वे लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे जर राजा चारित्र्यवान नसेल तर प्रजेकडून काय अपेक्षा करायची. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात चारित्र्य संपन्नता राखलं, म्हणजे शत्रूंनी सुद्धा शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता. म्हणजे स्वराज्यात कुणी दुर्वर्तन केलं महिलांशी तर शिवाजी महाराज लगेच शासन करायचे, अशी काय केस चालवत नाही बसायची. दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज जेव्हा गेले होते दक्षिणेला, तेव्हा तिथल्या एका स्त्रीशी त्यांच्याच एका सरदाराने गैरवर्तन केलं होतं. शिवाजी महाराजांना कळालं की आपल्या शत्रूच्या स्त्रीशी आपल्या सरदाराने गैरवर्तन केले. शिवाजी महाराजांनी त्या सरदाराचे डोळे काढले होते. म्हणजे शिवाजी महाराज लगेच शिक्षा करायचे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अजून एक, संभाजी महाराजांची जेव्हा हत्या झाली त्यानंतर रायगड किल्ला मुघलांनी जिंकला. या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी पाचाडचा कोट बांधलाय आई जिजाऊंसाठी. तर जेव्हा रायगड पडला मुघलांनी घेतला, त्यानंतर या पाचाडच्या कोटात मुघल सैनिक मुक्कामाला होते. त्यावेळी औरंगजेबाचा इतिहासकार खाफी-खान नावाचा तिथं मुक्कामाला होता पाचाडच्या कोटात. तर हा खाफी-खान लिहितोय बघा, शत्रू सैन्याचा इतिहासकार औरंगजेबाचा इतिहासकार असं लिहून ठेवलं की या रायगडाच्या पायथ्याशी पाचाडचा वाडा आहे. या पाचाडला म्हणजे पायथ्याला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासायची. त्यामुळं शिवाजी महाराजांनी ती टंचाई दूर करण्यासाठी या पाचाडच्या कोटात एक विहीर बांधली. टक्क्याची विहीर म्हणतात त्याला. आजही तुम्ही रायगडला गेला, रायगडाच्या पायथ्याशी पाचाडचा कोट आहे, तिथं टक्क्याची विहीर तुम्हाला आजही पाहता येईल. तर हा खाफी-खान लिहून ठेवतोय की पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाचाडच्या कोटात एक विहीर बांधली. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे खाफी-खानाचं. तो म्हणतोय की या पाचाडच्या गावातून त्या काळी ज्या स्त्रिया पाणी भरायला यायचे, शिवाजी महाराज त्या स्त्रियांच्या मुलांना त्या काळातली फळं वगैरे भेट द्यायचे. आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. खाफी-खान असं लिहितोय की आपण आपल्या आईशी किंवा आपल्या बहिणीशी जसं बोलतो ना तसं शिवाजी महाराज त्या स्त्रियांशी बोलायचे. म्हणजे असं शत्रूचा इतिहासकार म्हणतोय की आपण आपल्या आईशी आपल्या बहिणीशी जसं बोलतो तसं शिवाजी महाराज बोलते. यापेक्षा मोठं काय पाहिजे अजून. शिवाजी महाराजांचं रयतेवरचं प्रेम, रयत खूप प्रेम करायची. शिवाजी महाराजांचं सुद्धा रयतेवर प्रेम होतं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला सांगितलंय की रयतेच्या भाजीच्या देठालाही सुद्धा धक्का लावायचा नाही असं सांगितलंय शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज असं म्हणतात की आंबा, फणस, चिंच हे जे वृक्ष आहेत ते या आपल्या लोकांनी रयतेने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. कारण हे वृक्ष मोठे व्हायला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही त्यांची परवानगी घेतल्याशिवाय ते तोडायचे नाही असं शिवाजी महाराजांनी बारीक सारीक सूचना केल्या सैनिकांना. आणि प्रजेला सुद्धा शिवाजी महाराजांवर खूप प्रेम आहे. कविभूषण असं म्हणतोय की या प्रजेला जर देवाने विचारलं की तुम्हाला काय वरदान पाहिजे तर प्रजा काय म्हणेल माहिती का, व्यापारी जहाज के न राजा भारी राज के, व्यापारी जहाज के न राजा भारी राज के, अरे भिकारी कीजिए हमें महाराज शिवराज के. म्हणजे जर देव जर प्रसन्न झाला आणि विचारलं की वत्सा तुला माग काय पाहिजे ते देतो, तर शिवाजी महाराजांची रयत म्हणल की आम्हाला एखाद्या जहाजाचा व्यापारी करू नको, आम्हाला एखाद्या मोठ्या राजाचा राजाही करू नको, आम्हाला शिवाजी महाराजांच्या दरबारातले याचक कर, कारण शिवाजी महाराज न सांगता आम्हाला भरपूर देणार आहे.
शिवाजी महाराजांचं गुण म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल काय कोणते गुण होते ते सुद्धा कविभूषणाने खूप सुंदर वर्णन केले. कविभूषण असं म्हणतो की सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होती आती है जामे सज्जनता हो दयालता दीनता कोमलता झरके प्रजा में दरान कृपानु को करीबो करबो अभय दीनन को बरजामे साहन सो रण टेक विवेक इत्ते गुण एक शिवा सर्जामे. म्हणजे शिवाजी महाराज सुंदर आहे. शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन करताना परकीय इंग्रजांनी वर्णन केले की शिवाजी महाराज गोरे त्यांना बघूनच कळतं की हा राजा आहे. त्यांचं नाक बागदार आहे लांब आहे त्यांची दाढी निमुळती आहे त्यांच्या मिशा थोड्याशा हे नाही विरळ आहेत मिशा त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्मित असते असं इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्णन केले शिवाजी महाराजांचं. त्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही आणि त्यांना लगेच कळतं की याचं काम काय म्हणजे असं इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्णन केलंय. तर तेच गुण सांगताना कविभूषण म्हणतोय सुंदर आहेत ते प्रभू आहेत मोठे आहेत ते सज्जन आहेत दीन लोकांना दयाळू आहेत ते आणि की तुम्ही काही दान मागितलं तर शिवाजी महाराज तलवार देतात. जे दीन लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिलंय. शाहन म्हणजे आजूबाजूच्या ज्या पातशाह आहेत त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांची तलवार कायम रोखलेली आहे आणि विवेक असे गुण शिवाजी महाराजांच्या आहेत अंगात. आता शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत म्हणजे शिवाजी महाराजांकडून त्या काळी खूप लोकांनी प्रेरणा घेतली आहे. त्यातली 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं होतं तर त्यावेळी त्यांना भेटायला मुघलांच्या चाकरीत असलेला छत्रसाल राजा आला होता. हा छत्रसाल म्हणजे मस्तानीचे वडील छत्रसाल राजा बुंदेलखंडातला तो शिवाजी महाराजांना भेटायला आला आणि शिवाजी महाराजांना भेटायला आल्यावर त्याने शिवाजी महाराजांनी विचारलं इकडे कसे काय छत्रसाल तुम्ही इकडे कसे काय आले. तेव्हा तो म्हटला की राजा मला तुमच्या दरबारात नोकरी करायची मला तुमच्या हाताखाली घ्या. शिवाजी महाराज बघा आता शिवाजी महाराज या बुंदेलखंडाचा युवराज येतो तर त्याला आपल्या हाताखाली ठेवू शकले असते पण शिवाजी महाराज त्या छत्रसालला प्रेरक बोलतात भाषण बोलतात. शिवाजी महाराज त्या छत्रसालला असं म्हणतात छत्रसालजी तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. तुम्ही तुमच्या मायभूमीत जा त्या मायभूमीला स्वतंत्र करा त्या भूमीवर राज्य करा या मुघलांना मारून काढा. हे मुघल कपट बलाने आपल्या देशात आले त्यांच्या माना तोडण्यात तुमच्या तलवारीची पाती तोडून घ्या. तुम्ही तुमच्या अंतःकरणात व्रजराज श्रीकृष्ण साठवा आणि हातात तलवार घ्या. तलवार गाजवत असताना रणांगणात जर तुमचा मृत्यू आला तर तुम्ही सूर्यमंडळ भेदून जाल आणि जर तुम्ही या जिंकला तर या पृथ्वीचे धनी व्हाल. असं प्रेरणादायक शब्द शिवाजी महाराजांनी त्या छत्रसालला बोलले आणि छत्रसालाला शिवाजी महाराजांनी तलवार भेट दिली बरं का या भेटीत. आणि छत्रसाल मग तो त्याच्या राज्यात गेला बुंदेलखंडात आणि त्याने स्वराज्य बुंदेलखंडात स्वतःचं राज्य निर्माण केलं. हा छत्रसाल जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्याच्या समाधीवर खूप सुंदर वाक्य ते समाधीवर कोरले त्या छत्रसालच्या ते वाक्य तुम्हाला आता सांगतो. छत्रसालच्या समाधीवर असं लिहिलंय कि शिवाजी के पीछे हुआ बुंदेला बलवान प्राणनाथ का शिष्य ये छत्रसाल गुणवान छत्रसाल गुणवान. अशीच प्रेरणा शिवाजी महाराजांपासून आसाम मधल्या एका लचित बडफुगन नावाच्या माणसाने घेतले. त्याला आसामचा शिवाजी म्हणतात. त्याने सुद्धा त्या काळात शिवाजी महाराजांच्या हयातीत मुघलांना हरवलं होतं. लचित बडफुकन म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली. आता शिवाजी महाराजांचं नाव सगळीकडे झालं होतं. एक काल्पनिक मी तुम्हाला सांगतो प्रसंग. आग्र्याचा दरबार असतो सगळे औरंगजेब दरबारात येत असतो आणि त्याचे जे सगळे सरदार आहेत ते उभे राहून त्याचा घोषणा देत असतात त्याच्या नावाने. औरंगजेब हातात झालेला असतो त्याला कळलं असतं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला ते छत्रपती झाले. औरंगजेब असा नाराज होऊनच त्याच्या सिंहासनावर बसतो. समोर त्याचे शहजादे उभे असतात मागे त्याचे मनसबदार उभे असतात आणि पुढे हे असतात बाकी मंडळी सैनिक मंडळी. शहजादा त्याचा हे करत असतो गुण गौरव करत असतो. तेव्हा औरंगजेब हताश होतो आणि शहजाद्याला म्हणतो हे तुम्ही माझी जी गुणगौरव करताय ना ते काय व्यर्थ आहे. औरंगजेब म्हणतो ये सब फिजूल है शहजादे. काबुल कंदाहार से तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले
माँ बदौलत आज हम क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौज के सिपहसालारों को शिकस्त देकर खदेड दिया है उसने। त्याच्या समोर त्याचे सरदार असतात, शाहिस्ते खान वगैरे उभे असतात। औरंगजेब म्हणतो, ये है हमारे मामूजान अमीरुल उमराव शास्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पर हमला कर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, 3 उंगलियां ही खूनी पड़ी इन्हें। ये है सूरत के खूबसूरत सरदार इनायत खान बहादुर। सिवा सूरत आया तो ये सूरत से दुम दबाकर भाग गए शहजादे, दुम दबाकर भाग गए। और ये जसवंत सिंह जोधपुर के महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं अपने पीठ पे खाए शहजादे, अपने पीठ पे खाए। भाग गए किले कोंडाना से। और ये है हबशी पौलाद खान, इनके तो हथेली पर मिठाई रखकर सिवा आगरे की कैद से भाग निकला शहजादे, आगरे की कैद से भाग निकला। ये है कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खान, ये खान बहादुर खान कोकलताश, ये बुंदे नरेश भावसी हाड़ा, ये केशव सिंह, ये रनमस्त खान, 12 तमाम सारे रजपूत मुगल तुर्क ईरानी अफगानी फौजमंद सरदार जिनको शिवा ने शिकस्त दी। सारी इज्जत मिट्टी में मिला दी शहजादे, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। आखिर क्यों ये फतह उसे हासिल होती है शहजादे, क्यों? शहजादा काय बोलणार, गपगुमान खाली नजर टाकून बसतो। शेवटी औरंगजेबच म्हणतो, इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाचगानी, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे लोग बहादुर सिवा को कैसे समझ पाओगे? सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज का हौसला बढ़ाया, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा कभी न बिकने वाले जमीर के लोग तैयार किए उसने। हमने सिवा के लोगों को लाखों का लालच देकर खरीदना चाहा, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को कभी बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो थकते नहीं, और वो बिकते भी कभी नहीं, बिकते भी कभी नहीं। सिवा घाघ है, चालाक है, मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत आज बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही शहजादे, इसमें कुछ शक नहीं कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शिवाजी महाराजांनी हे एवढं नाव कमवलं होतं की शत्रू सुद्धा त्यांची स्तुती करायचा। शिवाजी महाराजांनी एक काम केलं की आपल्या सैनिकांची कायम शिवाजी महाराजांनी काळजी घेतली। म्हणजे सैनिकांना वाटायचं जरी आपण धारातीर्थ पडलो तरी आपला राजा आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला नक्कीच तयार आहे। आता प्रतापराव गुजरांचं नाव ऐकलं आपण, वेडात मराठे वीर दौडले सात, त्या बेलोल खानाविषयी विरुद्ध लढताना प्रतापराव गुजर धारातीर्थे पडले, सरसेनापती होते ते। पण शिवाजी महाराजांनी बघा, राजा आहे, प्रतापराव गुजरांच्या मुलीला शिवाजी महाराजांनी आपलं सून केली। शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांना पत्नी म्हणून त्या प्रतापराव गुजरांची मुलगी दिली, म्हणजे मुलगी केली। एवढं शिवाजी महाराज काळजी घ्यायचे। आता शिवाजी महाराज जेव्हा कुतुबशाहला भेटायला गेले होते तेव्हा कुतुबशाहने मुद्दाम विचारलं, कुतुबशाहकडे हत्ती खूप होते पण शिवाजी महाराजांच्या हालचाली वेगवान असायच्या, हत्ती नसायचे जास्त शिवाजी महाराजांकडे। तेव्हा मुद्दामून कुतुबशाह विचारतो की तुमच्याकडे हत्ती किती आहेत? शिवाजी महाराज म्हणतात, त्यांच्या सरदारांकडे दाखवतात, हे सजी कंक असतात, हंबीराव मोहिते असतात, हेच हत्ती आम्ही बाळगलेत आमच्या पदरी, हेच भारीत, आमच्या हत्तीप्रमाणे मोठे आहेत ते। आणि तेव्हा कुतुबशाह त्यांना म्हणतोय की यातला एक मला द्या। मग शिवाजी महाराज त्यांना काय म्हणतात की प्रत्येक माणूस जोडून मी माळेस मणी लावलेत, या माळेतील मणी मी कसे काढून देऊ? म्हणजे हा प्रत्येक एक हिरा आहे माझ्यासाठी, मी तुम्हाला नाही देऊ शकत, तुम्ही बाकी काही मागा। एवढं शिवाजी महाराजांना सैनिकांबद्दल काळजी होती। आता शिवाजी महाराज गडकोटांवर खूप खर्च करायचे, लाखो
चा होन वगैरे खर्च करायचे. मग शिवाजी महाराजांच्या दरबारातल्या लोकांना प्रश्न पडायचा की शिवाजी महाराज एवढे गडकोटांवर खर्च का करतात. मग त्यांचे जे पेशवे आहेत, मोरोपंत पेशवे आणि निराजीरावजी मुजुमदार, ते धीर धरून विचारतात शिवाजी महाराजांना. ते म्हणतात की किल्ल्याच्या इमारतीस पायका फार लागतो, तर तुम्ही विचार करा एवढा का खर्च करताय. शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की आपणास धर्मस्थापना व राज्य संपादन हे सगळं किल्ल्यामुळे शक्य आहे. दिल्लीश्वरासारखा शत्रू आज उरावर आहे, तो आला तरी हजरतीस नवे जुने 360 किल्ले, त्यातला एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाची सगळी उंमर गुजरून जाईल. औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकायला किती वर्ष लागतील? 360 वर्ष लागतील. तो जिंकू शकणार नाही स्वराज्य. त्यामुळे शिवाजी महाराज या गडकोटांवर प्रचंड खर्च करायचे. शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. शिवाजी महाराजांनी वर्णन, कविभूषण असं म्हणतोय वर्णन करताना शिवाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांनी काय केलं? वेद राखे. शिवाजी महाराजांनी वेदांचं रक्षण केले. कविभूषण असं म्हणतोय, वेद राखे विदित पुराण परसिद्ध राखे, राम नाम राखे अति रसना सुगर में, हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाही की, कांधे में जनेऊ राखो माला राखी घर में, मीडे राखी मुगल मोरोडी राखी, बादशाह वैर पीसी वरदान राख्यो कर में, राजन की हद्द राखी तेग बल शिवराज, देव राखे देवल स्वधर्म राखे घर में. आता बघ याचा अर्थ सांगतो की हे राजा, तू या हिंदू वाणी म्हणजे आपली वाणी टिकवली, प्रभू रामाचं नाव तू आपल्या जीवेवर ठेवलं, म्हणजे जिवंत ठेवलं, तू राजपुतांना जिवंत ठेवलं, त्यांच्या राजधानीचं रक्षण केलं, हिंदूंची चोटी राखली, तू रोटी शिपायांची रोटी राखली. आणि हे कशाच्या जोरावर राखले? राजन की हद्द राखी तेग बल शिवराज, म्हणजे तुझ्या तलवारीच्या जोरावर तू हे राखले. तुझ्यामुळे देवळांमध्ये देव आहेत. आता बघा उत्तरेकडचे लोक येऊन आपल्या राज्याची स्तुती करतायत. आता उलटी परिस्थिती. आता आपण उत्तरेकडच्या लोकांची स्तुती करतो. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र सुद्धा लिहिलंय. औरंगजेबाला ते गंमत याद आहे, पत्राची सुरुवातच भारी आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला काय म्हणतात पत्रातल्या पहिल्या ओळीत की माझ्या दुर्दैवाने मी तुम्हाला न सांगता आग्र्यावरून निघून आलो. म्हणजे गंमत, औरंगजेबाला मुद्दाम डिवसतात की मी तुम्हाला न सांगता निघून आलो दुर्दैवाने. ते म्हणतात, शिवाजी महाराजांचं पुढचं वाक्य, औरंगजेबच फक्त कट्टर होता, बाकी आधीचे जे होते अकबर बादशाह असू दे, शहाजहान असू दे, जहांगीर असू दे. शिवाजी महाराज त्या पत्रात असं म्हणतात की अकबराने या भारतात 52 वर्ष राज्य केलं, परंतु त्याने सर्व धर्म समभाव ठेवला, त्यामुळे त्याला जगद्गुरु म्हणतात. शहाजहान बादशाहने तेच केलं, जहांगीरने सुद्धा तेच केलं. त्यांच्या ताकद होती की औरंगजेबाने जिझिया कर लावला होता हिंदूंवर, तर या बादशाहांमध्ये पण ताकद होती जिझिया कर लावण्याची, परंतु त्यांनी लावला नव्हता. पण तू तो लावलाय आणि मी ते तुझं कटकारस्थान उधळून लावणार. शिवाजी महाराज त्याला म्हणतात की आता लोक असं म्हणतात की तू बादशाह आहे, पण माझ्या बरोबर तू ज्या मोहिमा आखल्यात वेगवेगळ्या, त्यामुळे तुझी संपत्ती काय राहिली नाही, त्यामुळे तू भिक्षापत्र घेऊन भीक मागते हिंदूंकडे जिझिया कर साठी. आणि तू चंगेज वंशाचा आहे, तैमुरलंग वंशाचा आहे, त्याचं तू नाव आता धुळीस मिळवते, असं शिवाजी महाराज त्याला सांगतात. शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात आता मी तुला धडा शिकवणार, तुझ्या ताब्यात जे काही किल्ले राहिलेत ते सुद्धा मी जिंकून घेणार. औरंगजेबाचं मृत्यूपत्र प्रसिद्ध आहे. औरंगजेबाने मेल्यानंतर मृत्यूपत्र लिहिले, त्या मृत्यूपत्र उपलब्ध आहे आज. त्या मृत्यूपत्रातली एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगतो. औरंगजेब काय म्हणतोय की राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यात जे काही चाललंय ते माहिती असणं आवश्यक आहे. एक क्षण जरी राजा म्हणून तुम्ही बेसावधपणे राहिला तर तुम्ही जे काही मोठं काम केलंय ते सगळं वाया जाण्याची शक्यता आहे. आणि नेमकं मी तेच केलं. औरंगजेब म्हणतोय माझ्या एक क्षण बेसावध राहिल्यामुळे शिवाजी आग्र्याच्या कैदेतून सुटून गेला आणि त्यामुळं मराठ्यांशी मला माझ्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत जीवन मरणाचा लढा द्यावा लागला. यातून जर तुम्ही शिकाल, त्याच्या शहजाद्यांना म्हणतोय, यातून जर शिकाल तर तुमचं कल्याण, असं औरंगजेब बादशाह म्हणतोय. शिवाजी महाराजांनी गडकोटांची 360 गडकोटांची साखळी उभारली होती. यातला एक एक किल्ला जरी शिवाजी महाराज म्हणतोय वर्ष लढला
तरी औरंगजेबाची उमर गुजरून जाणार होती. आणि तेच घडलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब लाखोंचे फौज घेऊन स्वराज्यावर आला. एकटा रामशेज किल्ला 5 वर्ष लढला. नाशिकच्या जवळ आहे, टेकडीसारखा किल्ला आहे. तो 5-6 वर्ष औरंगजेबाला जिंकता नाही आला. तोच किल्ला स्वराज्यातल्या अनेक गडकोटांनी गिरवला. जिंजीचा वेढा 8-9 वर्ष चालला. सिंहगड, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशाळगड, सज्जनगड, सातारा किल्ला 1-1 वर्ष लढले. औरंगजेबाचा इतिहासकार आहे, तो म्हणतो की या बादशाला जगात काय कमी आहे. तो या किल्ल्यांना दगडधोंडे म्हणतोय की या बादशाला जगात काय कमी आहे, पण या दगडधोंड्याच्या ढिगाऱ्यासाठी हा का रानोमाळ भटकतोय, असं औरंगजेबाचा इतिहासकार म्हणतोय. औरंगजेबाला माहिती होतं की या दुष्ट जमातीचे म्हणजे या मराठ्यांचे निवासस्थान म्हणजे इथले किल्ले ते आपण जिंकून घ्यावे, म्हणजे या मराठ्यांची पाळेमुळे खोदून काढता येईल. त्यामुळं औरंगजेब एक किल्ला घेण्याच्या नादी लागला. खाफी खान नावाचा इतिहासकार आहे, तो असं म्हणतोय की जणू काय परमेश्वरी संकेतच ठरला होता की या दुष्टांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी. खाफी खान म्हणतोय की परमेश्वर संकेतच असा ठरला होता की या दुष्टांनी जी उच्छादाची मुळे रोवलीत ती कधीच इथून दक्षिणेतून निपुटली जाऊ नये आणि औरंगजेबाची सगळी हयात मोहीम काढण्यात आणि किल्ले जिंकण्यात निघून जावी. औरंगजेब 27 वर्ष या स्वराज्यात होता. एक किल्ला जिंकण्याच्या नादात तो पडला, फसला आणि या शेवटी महाराष्ट्राच्या भूमीमध्येच संपला. शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या दुर्गपतीने, संभाजी महाराजांसारख्या स्वराज्य रक्षकाने जो महाराष्ट्र धर्म टिकवला, जो गडकोटांची शृंखला उभारली, त्यामुळे निर्णायक युद्धात औरंगजेबाचा सपशेल पराभव झाला. तो या महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला. फक्त औरंगजेबच नाही तर त्याचं मुघल साम्राज्यच या मातीमध्ये गाडलं गेलं. नंतर मुघल साम्राज्याचा थोडक्यात शेवट झाला. आता मी या व्याख्यानाची शेवट एक कवितेने करतो. माझे मित्र डॉक्टर मित्रच आहेत, त्यांनी लिहिलंय अंकुर कदम म्हणून कोल्हापूरचे. तर ते हिंदी कविता आहे शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिली. ती हिंदी कविता मी तुम्हाला सादर करतो. राक्षसों की भीड़ में थी धरती माँ घिरी हुई, हर्ष को छोड़ चुकी शोक से भरी हुई, सुन सके न कोई पुण्य पाप का ही शोर था, धर्म के स्थान पे अधर्म का ही जोर था, एक तारा चमक उठा माजिजा की कोक में, तेज उसका देखो फैला शान से त्रिलोक में, दुर्बलता और दैन्य उसने दूर फेंक दिया, महादेव की जटा पे रक्त का अभिषेक किया, मुर्दों की सीने में फिर शोर उसने घोल दिया, हिंदवी स्वराज का था द्वार उसने खोल दिया, तोड़ने पे फिर शान से भगवे का रंग चढ़ा, और स्वराज का यही से बढ़ता हर अंग चला। अब जल था वो विशाल आया था बन के काल, पेट उसका चीर दिया कर दी कुछ ऐसी चाल, शाइस्ता भी आया उसकी उंगली को काट दिया, मुगलों की सेना को फिर भय ने ग्रास लिया, तानाजी ऐसाजी बाजी भी संग खड़े, भाग गए दानव अब भैरव से कौन लड़े, सूरत की लूट देखो मुगलों का सिर झुका, इतनी बार मार खाई कि बार बार ही झुका, शिव जी के पुण्य से जब शंभू का जन्म हुआ, पाके ऐसा राजपुत्र पूरा राज्य धन्य हुआ, शुभा खुद शंकर थे शंभू थे कार्तिकेय, हम्बीर के रूप में 7 जले अंजनेय, दिल्ली का तख्त हिला शेर की दहाड़ से, जय शिवाजी जय भवानी गूंज उठी हर किले पहाड़ से, वज्र से वो थे कठोर रण के मैदान में, फूलों से कोमल थे पुण्य दया दान में, हीन दीन स्त्री के साथ ऐसा व्यवहार किया, शत्रु के हृदय ने भी जिनका सम्मान किया, द्वापार में कृष्ण जन्मे कृतयुग में राम थे, रायगढ़ में एक साथ राम और श्याम थे, कोई जपे राम नाम कोई कृष्ण जोलते, हर मन में उनके साथ है शिवाजी डोलते, कान्हा की बांसुरी की हर स्वर में कौन है, रुद्र के इस तांडव में हर पग में कौन है, तपते इस सूरज की किरणों में कौन है,
ये भवानी माता की चरणों में कौन है? अंबर से धरती पर आया है कौन है? धरती से सागर तक छाया है कौन है? सांसों में कौन है? बातों में कौन है? दिन में और रातों में गीतों में कौन है? रग रग में कन कन में क्षण क्षण में कौन है? जन जन के मन मन में स्थापित ये कौन है? हर मन में हर तन में रहता है कौन है? जगदम्ब जगदम्ब कहता है कौन है? बोलेगा सह्याद्री पूछो तो कौन है? बोलेगा सह्याद्री पूछो तो कौन है? एक मेरे छत्रपति दूजा और कौन है? एक मेरे छत्रपति दूजा और कौन है? एक मेरे छत्रपति दूजा और कौन है? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।